असं म्हणतात, कर्म जेव्हा वसुलीला येतं, तेव्हा कोणाचाच वशिला चालत नाही. आणि नेमकं हेच सांगितलंय पुणे पोलीस दलातील सोनाली हिंगणेनं. तशी स्टोरीज तिने इन्स्टावर अपलोड केली होती. पण त्यानंतर काहीच तासात तिच्यावर 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तिच्यासह पोलीस उपनिरीक्षक अजित बडे आणि कर्मचारी सुदाम तायडे या 2 पोलिसांवरही हा गुन्हा दाखल झालाय. त्यांनी एका महिला प्राचार्याला धमकी देऊन त्यांच्याकडून 7 लाख रुपये टप्प्याटप्प्याने उकळले. पण इन्स्टा रीलवर लेडी सिंगम म्हणून वावरणारी सोनाली हिंगे रिअल लाईफमध्ये खंडणीखोर निघाल्यानं या प्रकरणाची राज्यात चर्चा रंगली आहे. पुणे पोलीस दलात सुद्धा या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. खंडणीखोर पुणे पोलीस खाकीला डाग आहेत असं म्हणत पुणेकर आता या घटनेबद्दल संताप व्यक्त करतात. कारण सामान्य जनतेचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते ते पोलिसच जेव्हा वर्दीचा गैरवापर करून खंडणी उकळतात तेव्हा खाकीवरील विश्वास नक्कीच डळमळीत होतो. पण ज्या प्रकारामुळे पुणे पोलीस दलाची मान शरमेनं झुकली आहे ते प्रकरण नक्की काय आहे, यातील आरोपी सोनाली हिंगे आहेत कोण, तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर. ही घटना उजेडात यायच्या काही तास आधीच पुणे पोलीस दलात खळबळ उडून देणारी एक घटना समोर आली होती. पुण्याच्या वाघोली पोलीस ठाण्यातील 3 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. किरण अब्दागिरे, गणेश खाडे आणि किरण कांबळे अशी त्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. आयटी क्षेत्रातील तरुण तरुणीला सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देत आणि तरुणाला मारहाण करत त्याच्यावर फोन पे मधून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला होता. या प्रकरणात 3 पोलीस कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळताच त्यांनी थेट त्यांच्या निलंबनाची कारवाई केली. आता ही घटना ताजी असतानाच इतर 3 पोलिसांचा पराक्रम समोर आलाय. 7 लाखांच्या खंडणी प्रकरणी त्यांच्यावर बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाईचे आदेश दिलेत. यातील सोनाली हिंगे ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दामिनी मार्शल म्हणून कार्यरत आहे. सुदाम तायडे हा इथलाच एक कर्मचारी आहे, तर अजित बडे हा सायबर पोलीस ठाण्यात PSI असल्याचं सांगण्यात येत आहे. वेगवेगळ्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी या तिघांनी संगनमत करून एक कट रचला. पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या महिला प्राचार्याला आपल्या जाळ्यात ओढलं. PSI बडे त्या महिला प्राचार्याकडे जाऊन त्यांना भेटला आणि एका मुलीची कागदपत्र तुम्ही काढून ठेवले आहेत का अशी विचारणा केली. त्यावर प्राचार्यांनी नियमानुसार कागदपत्र ठेवतो असं स्पष्ट केलं. त्यावर PSI बडेनं संबंधित विद्यार्थिनीने तुमच्या विरोधात अर्ज केल्याचं तसंच त्या विद्यार्थिनीला तुम्ही बंदुकीचा धाक दाखवून गाडीत ओढल्याची देखील तक्रार असल्याचं प्राचार्यांना सांगितलं. त्यामुळे तुमच्याकडे पिस्तूल आहे का अशी विचारणा PSIनं प्राचार्यांना केली. तक्रारदार मुलीचं वय 18 पेक्षा कमी असल्यानं पोक्सो अंतर्गत तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुम्हाला अटक केली जाईल, यात तुमच्या संस्थेचीही बदनामी होईल. म्हणून आम्ही आजपर्यंत तो अर्ज रेकॉर्डवर घेतलेला नाहीये. पोलिसांच्या दामिनी पथकात कार्यरत असलेल्या सोनाली हिंगे यांनी त्या मुलीला समजावून सांगितलं, आम्ही केस रजिस्टर केली तर तुमची बदनामी होईल, यातून काही मार्ग निघतो का ते पाहतो अशी धमकी देत आणि भीती घालत PSI बडेनं त्या महिला प्राचार्यावर मानसिक दबाव वाढवला आणि बडे तिथून निघून गेला. त्यानंतर PSI बडे, सोनाली हिंगे आणि तायडे यांनी त्यांची पुढची चाल खेळली. संबंधित महिला प्राचार्यांना संपर्क करून हे प्रकरण मिटवायचं असल्यास 10 लाख रुपये द्यावे लागतील असं सांगितलं. प्राचार्यांनी सुरुवातीला पैसे द्यायला नकार दिला, पण त्यावर बडेनं पुन्हा धमक्या दिल्या. शेवटी बदनामीला घाबरून प्राचार्यांनी त्या विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी म्हणून 7 लाख रुपये दिले. यासाठी त्यांनी स्वतःसह कुटुंबियांच्या खात्यावर असलेली रक्कम पोलिसांना काढून दिली. दरम्यान 8 मार्चला दुसऱ्या एका प्रकरणाच्या बाबतीत शिवाजीनगर पोलिसांनी त्या प्राचार्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं होतं. त्यावेळी विद्यार्थिनीनं दिलेल्या तक्रार अर्जावर देखील प्राचार्यांनी चौकशी केली. पण त्या चौकशीत त्यांना धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आपल्याला ब्लॅकमेल करून पोलिसांनीच ते 7 लाख रुपये उकळल्याचं त्यांना समजलं. त्यांनी या प्रकरणी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत खात्याअंतर्गत चौकशीचे आदेश दिले. त्यात पुराव्यांच्या आधारे बडे, हिंगे आणि तायडे या पोलिसांचा खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचं समोर आलं आणि त्या आधारावर आरोपी पोलिसांविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलाची प्रतिमा पुन्हा एकदा मलिन झाली असून आता या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कोणती कठोर कारवाई होते ते पाहणं महत्वाचं असणार आहे. मंडळी, अडचणीत सापडलेल्या लोकांकडून पैसे उकळणं ही खरं तर पोलिसांसाठी कॉमन गोष्ट मानली जाते. पण पुण्यातील या प्रकरणाची सध्या राज्यभरात चर्चा होण्याचं कारण म्हणजे सोनाली हिंगे.
कारण दामिनी पथकातील लेडी सिंघम म्हणून तिची ओळख आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 7व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका मुलीची घरची परिस्थिती हालाकीची असल्यानं तिच्या कुटुंबियांनी तिचं शिक्षण थांबवलं. लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं. पण सोनाली हिंगेनं त्या कुटुंबाचं समुपदेशन केलं आणि तो बालविवाह रोखत त्या मुलीला पुन्हा शाळेत पाठवलं. या कौतुकास्पद कामगिरीमुळे काही दिवसांपूर्वी सोनाली हिंगे चर्चेत आली होती. याशिवाय वेगवेगळ्या विषयांवर ती विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषण देत असते. पोलीस दलातील कामगिरीमुळे देखील तिला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. एक मॉडेल म्हणूनही तिच्याकडे पाहिलं जातं. मिस आयकॉन इंडिया या स्पर्धेची ती विजेती असल्याचं कळतंय. एम.कॉम, एम.फिल, GDCA या पदव्या तिच्याकडे असून ती उच्च शिक्षित आहे. सोशल मीडियावर ती चांगली सक्रिय असून इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 40,000 फॉलोअर्स आहेत. तिने केलेल्या पोस्ट सगळ्याच लक्ष वेधून घेणारे असतात. याशिवाय नाही म्हटलं तरी दर 8 दिवसाला तिचं नाव वर्तमानपत्रामध्ये झळकतं. पण आता एका वेगळ्या कारणानं तिच्या नावाची चर्चा होते. दामिनी पथकातील लेडी सिंघम म्हणून ओळख असलेली सोनाली हिंगे आता खंडणीखोर निघाल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय. कदाचित खंडणी प्रकरणात आपल्यावर कडक कारवाई होईल आणि यातून आपल्याला कोणीच वाचवणार नाही याची तिला कल्पना असावी. म्हणूनच काय की गुन्हा दाखल व्हायच्या आधी तिनं तिच्या इन्स्टावर स्टोरी अपलोड केली की कर्म जेव्हा वसुलीला येतं तेव्हा कोणाचाच वशिला चालत नाही. बाकी या प्रकरणावरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.